मजल दर मजल करत वारकरी या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले। हा सोहळा नेमका चालू कसा होतो, या सोहळ्याच्या आधी नेमकी काय उपाययोजना या संस्थांकडून किंवा या वारकऱ्यांकडून केल्या जातात। या सोहळ्यासाठी रांगोळीच्या पायघड्या घातल्या जातात। या पायघड्या नेमक्या कशा घातल्या जातात, कशा पद्धतीच्या या पायघड्या, कोण हे कलाकार आहेत, कशा पद्धतीने हे रांगोळी काढतात, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या रांगोळीच्या पायघड्या घालणारे कलाकार आहेत। काय सांगाल साधारणतः तुम्ही? पहिले प्रथम हे सांगा की ही रांगोळी शिकले कधी तुम्ही? मी शिकलेलो नाही कधी। माझं नाव प्रथम राजेंद्र रवींद्र जुन्नरकर। मी आळंदी येथे राहतो। मी गेले 14 वर्षापासून रांगोळीच्या माध्यमातून सेवा करतो। माझी मुलगी आहे मी, आणि मग त्या हळूहळू करत मग प्रॅक्टिस करत गेलो, ते शिकत गेलो मी, आणि मग इच्छा झाली निवृत्तीनाथ दादांची सेवा करायची। निवृत्तीनाथ दादांच्या पालखीत तुम्ही साधारणतः किती वर्षापासून सेवा? मी 6 वर्षापासून सेवा करतोय। आणि कशा प्रकारे इतकी फास्ट रांगोळी, अनेक महिला घरांपुढे रांगोळ्या काढतात, इतकी फास्ट रांगोळी कशा पद्धतीने काढली जाते, इतकी सुंदर रांगोळी कशी काढता तुम्ही? ते आता प्रत्येक ठिकाणी समाज प्रबोधनवर किंवा झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा जग वाचवा, ह्या विषयावर जास्त रांगोळीवर भर देतो आम्ही। आणि जसा आता रस्ता असेल, जागा असेल, त्या पद्धतीने आमच्या रांगोळ्या असतात। आपल्यासोबत माझे पालखी सोहळा प्रमुख पुंडलिक महाराज थेटे आहेत। महाराज, काय सांगाल या रांगोळीबद्दल, यांच्या कलाकाराबद्दल? सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं 10 जून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचं आपल्या त्र्यंबकेश्वर येथून 10 जून येथे प्रस्थान झालं। आणि प्रस्थान झाल्यानंतर प्रस्थानापासून तर थेट पंढरपूरपर्यंत रांगोळीचं हे प्रदर्शन केलं जातं। खऱ्या अर्थानं जसं दिवाळी आणि दसरा असल्यानंतर घरापुढे रांगोळीचं प्रदर्शन झाल्यानंतर किंवा संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणतो। संत जरी आपल्या निवासस्थानी येणार असेल तर पहिल्यांदा रांगोळीच्याच माध्यमातून पहिल्यांदा स्वागत केलं जातं। त्याप्रमाणे या ठिकाणी जे आपले माननीय हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज जुन्नरकर यांना खऱ्या अर्थानं ही ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली आज्ञा समजावी लागेल। खरं म्हणजे माऊलीची त्यांना सेवा करता आली असती, परंतु ज्ञानेश्वर माऊलींनीच त्यांना आज्ञा केली की निवृत्तीनाथ महाराजांची सेवा विनामूल्य हे ते करत आहे, हे अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट आहे। आणि मी पालखी सोहळा प्रमुख असताना त्यांची माझी एकदम भेट झाली आणि अगदी खऱ्या अर्थानं आम्ही अगदी भाऊ म्हणून पहिल्यापासून राहतो आणि अत्यंत निस्वार्थीपणाने ही सेवा जुन्नरकर आपले करतायत। त्यांच्याबरोबर आमच्या सुनीताताई असतात, आमचे ड्रायव्हर आमचे गोरक्ष देशमुख, तोही विनामूल्य। म्हणजे ही सेवा करत असताना, हे स्वागत करत असताना आम्हाला आनंद होतोय, आणि आनंद होत असताना आनंदवारी येथील आमचे सचिन आव्हाड अत्यंत निस्वार्थीपणाने या ठिकाणी जी सेवा करत, आज त्यांच्या या आनंदवारीमध्ये 1 कोटी प्रेक्षक आहे। पण तेही असताना निवृत्तीनाथांना मला विश्वभर म्हणजे जगामध्ये नेण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे, आणि त्या दृष्टिकोनातून मला वारकऱ्यांचं सहकार्य मिळणार आहे हे निश्चित। त्या निमित्तानं माझं नेहमी प्रयत्न राहील। असे सचिन भाऊ आव्हाडांचे उद्गार आवडले तर मला सुद्धा मी भावनिक झालो। त्यांचे सर्व अगदी गौरव काकड असतील, सर्व मंडळी निस्वार्थीपणाने सेवा करीत आहेत। आणि ही सेवा करत असताना हा जो आनंद आहे, ह्या आनंदवारी जो मिळतो, हा अगदी म्हणजे ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही असं या ठिकाणी म्हटलं तर वावगं होणार नाही। रामकृष्ण हरी। नक्कीच नाना, या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीमध्ये अगदी राजेंद्र भाऊ यांच्या मुलगी राजश्री जुन्नरकर या देखील सेवा करतात।